मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक अशी गोष्ट जी प्रत्येकाच्या घरात किंबहुना कुठे ना कुठे नेहमी घडतच असते. पण जेव्हा मित्रांनो हीच गोष्ट आपण जेव्हा सिनेमाच्या पडद्यावरती बघतो ना, त्यावेळी ही गोष्ट आपल्या डोळ्यामध्ये अश्रू नक्की आणते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन मूव्हीचा रिव्ह्यू करणार आहोत. रिसेंटलीच हा पिक्चर रिलीज झालेला आहे आणि चित्रपटाचं नाव आहे वेल डन आई. तर मित्रांनो, या मूव्हीच्या शीर्षकावरूनच कळालेलं असेल तुम्हाला का हा जो चित्रपट आहे हा एका आईवरती आधारित आहे. तर मित्रांनो, या मूव्हीमध्ये आपल्याला एका आई, तिच्या मुलाची आणि तिच्या संपूर्ण फॅमिलीची कहाणी दाखवण्यामध्ये येते. तर चला मित्रांनो, वळूयात आणि बघूयात या चित्रपटाची कहाणी कशी आहे आणि हा चित्रपट मला कसा वाटला. तर मित्रांनो, चित्रपटाची कहाणी सुरू होते माने कुटुंबापासून. तर दोस्तांनो, तर या चित्रपटामधील जी आई आहे तिचं एक ध्येय असतं आणि ते ध्येय आणि तिचं मिशन असतं की तिच्या मुलासाठी तिला एक परफेक्ट सून शोधायची असते. तिच्या मुलासाठी तिचं सून शोधण्याचं हे मिशन चालू होतं. पण काही केल्या त्या मुलाला मुली काही पसंत येत नाही आणि शेवटी त्या मुलाची एक इच्छा असते की त्याचं जे लग्न आहे त्याच्या मामाच्या मुलीसोबत करण्यात यावं. आता ऑफकोर्स मामा काय मुलगी द्यायला तयार नसतो, पण ही आई इतका काय ड्रामा क्रिएट करते आणि शेवटी तिच्या भावाला मनवते त्याची मुलगी देण्यासाठी. पण मित्रांनो, याच्यामध्येच खरा ट्विस्ट आहे. हे जे लग्न ठरतं हे लग्न मुलाकडच्या मंडळीकडून 3 अटी, म्हणजे मुलाचे वडील आणि मुलीचे वडील त्यांच्याकडनं 3 अटी, अशा एका अटीवरती हे लग्न ठरण्यात येतं. पण मित्रांनो, जेव्हा लग्न होतं आणि दोन्हीकडचेही सदस्य त्यांच्या अटी पूर्ण करत नाही, तेव्हा या चित्रपटामध्ये जो गोंधळ उडतो, जी धांदल उडते, तर एक एक कॅरेक्टर इतकं आपल्याला हसवतं, इतकं आपल्याला भावनिक करतं आणि एक वेगळ्याच लेवलचा ट्विस्ट या मूव्हीमध्ये येऊन जातो. तर मित्रांनो, या अटी पूर्ण करण्यासाठी या फॅमिलीची जी धडपड होते, याच्यामध्ये एका आईची जी कुचंबना होते आणि जी धांदल उडते, हे सगळं बघून तुम्ही हसून लोटपोट झाल्याशिवाय बिलकुल राहणार नाही. तर मित्रांनो, या मूव्हीची जी कहाणी आहे ही एक भावनिक पण आहे, खूप जास्त विनोदी देखील आहे, जी तुम्हाला खळखळून हसवेल. तर मित्रांनो, विशाखा सुभेदार यांचा जो अभिनय आहे तर अतिशय सुंदररित्या त्यांनी साकारलेला आहे. एक आईचं जे कॅरेक्टर आहे त्यांनी या मूवीमध्ये एकदम प्राण ओतून जे आहे तर जगलेलं आहे. जसे आपली आई असते, आपल्यावरती प्रेम करणारी, कधी रागावणारी, कधी खोटं रागावणार नाही, आपल्याला धाकात ठेवणारी. तर हे सर्व त्यांच्या ज्या कॅरेक्टरमधून किंवा त्यांच्या ॲक्टिंगमधून त्या गोष्टी इतक्या नैसर्गिकपणे आपल्याला जाणवतात, तर एका क्षणालासुद्धा आपल्यालासुद्धा आपली आईच आठवते. तर मित्रांनो, मूव्ही अतिशय सुंदर आहे, कहाणी पण अतिशय छान आहे. तर मित्रांनो, वन टाईम वॉच म्हणून तुम्ही या मूवीला प्रेफरन्स नक्की देऊ शकता. हा मूवी तुम्ही फॅमिलीसोबत देखील बघू शकता. हा मूवी तुम्हाला हसवेल पण आणि थोडासा भावनिक पण करेल, विचार करायला देखील भाग पाडेल आणि दुसऱ्या क्षणी तुमच्या डोळ्यामध्ये थोडेसे अश्रू देखील आणेल. तर मित्रांनो, या मूवीचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मूवी जर बघितलेला नसेल तर हा मूवी जाऊन नक्की बघा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला सांगा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत शेअर करा, कारण मी आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीचे छान मूवीचे रिव्ह्यूज नेहमी अपलोड करत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद मित्रांनो.